नमस्कार बालमित्रांनो, वर्षा ज्ञानदीप चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. बालमित्रांनो, आजचा भाषणाचा विषय आहे माझे कुटुंब. सोपे आणि सुंदर असे भाषण. चला तर मग वेळ न घालवता भाषणाला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे शैक्षणिक व्हिडिओज अपलोड होत असतात. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपल्या भाषणाला सुरुवात करूया. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या समोर माझे कुटुंब या अत्यंत सुंदर आणि जिव्हाळ्याच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. माझे कुटुंब म्हणजे माझ्या आयुष्याची सुरुवात, माझी ओळख आणि माझी खरी ताकद आहे. जिथे प्रेम असते, आपुलकी असते, संस्कार असतात आणि सुरक्षिततेची भावना पण असते, तेच खरे कुटुंब असते. कुटुंबामुळेच आपण माणूस म्हणून घडतो, चांगले वाईट ओळखायला शिकतो आणि जीवनात पुढे जाण्याची हिंमत मिळवतो. माझे कुटुंब मला खूप प्रिय आहे, कारण माझ्या प्रत्येक आनंदामागे आणि प्रत्येक यशामागे माझ्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. माझ्या कुटुंबात आई, बाबा, आजी, आजोबा आणि मी असे सगळे एकत्र राहतो. माझी आई खूप प्रेमळ आहे. ती सकाळी लवकर उठते, घरातील सगळी कामे करते आणि आम्हाला वेळेवर शाळेत जायला तयार करते. आई नेहमी मला स्वच्छता, शिस्त आणि अभ्यासाचे महत्त्व सांगत असते. ती मला शिकवते की चांगले विचार ठेवले तर आयुष्य खूप सुंदर होते. माझे बाबा खूप कष्टाळू आहेत. ते रोज कामावर जातात आणि आमच्यासाठी मेहनत करतात. बाबा मला नेहमी सत्य बोलायला, प्रामाणिक राहायला आणि कधीही हार न मानायला शिकवतात. बाबा म्हणतात की मेहनत केली तर यश नक्की मिळते. माझे आजी आजोबा मला फार आवडतात. आजी मला छान छान गोष्टी सांगत असते, छान छान कविता सांगत असते आणि बरेच वेळा प्रेमाने ती मला समजावत असते. आजोबा त्यांच्या अनुभवातून मला जीवनाचे धडे देतात. ते सांगतात की मोठ्यांचा आदर करावा, लहानांवर प्रेम करावे आणि सगळ्यांशी चांगले वागावे. माझे कुटुंब म्हणजे प्रेमाचे घर आहे. आमच्या घरात कोणी आजारी पडले तर सगळेजण एकमेकांची काळजी घेतात. कुणाला अडचण आली तर सगळे मिळून उपाय शोधतात. शाळेत मला चांगले गुण मिळाले तर सगळे आनंद साजरा करतात आणि कमी गुण मिळाले तर मला धीर देतात. त्यामुळे मला कधीच एकटं वाटत नाही. बालमित्रांनो, भाषण आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. कुटुंब आपल्याला फक्त अन्न, कपडे आणि घर देत नाही, तर चांगले संस्कार, चांगले विचार आणि योग्य मार्ग दाखवते. कुटुंबामुळेच आपण शिस्त, वेळेचे महत्त्व, मेहनत आणि संयम शिकतो. माझ्या आईबाबांनी मला नेहमी शिकवले आहे की अभ्यासाबरोबरच चांगले माणूस बनणे खूप गरजेचे आहे. माझे कुटुंब मला शिकवते की आपण नेहमी सत्याचा मार्ग निवडला पाहिजे. माझ्या कुटुंबात सण उत्सव खूप आनंदाने साजरे केले जातात. दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, होळी असे सगळे सण आम्ही एकत्र साजरे करतो. त्या दिवशी घरात आनंद, हसू आणि गोड पदार्थ असतात. सणांच्या वेळी कुटुंब एकत्र येते, एकमेकांशी बोलते आणि नाती आणखी घट्ट होतात. कुटुंबामुळेच आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख मिळते. आपल्या देशाची परंपरा, सण, भाषा आणि मूल्ये कुटुंबातूनच आपल्याला कळतात. माझे कुटुंब मला शिकवते की मोठ्यांचा आदर करावा, लहानांवर प्रेम करावे आणि गरजू लोकांना मदत करावी. त्यामुळे मी नेहमी प्रयत्न करते की माझ्या कुटुंबाचे नाव चांगले राहावे. कुटुंब हे आपले पहिली शाळा असते.
शाळेत जाण्याआधीच कुटुंब आपल्याला बोलायला, चालायला, वागायला शिकवत असते. आई बाबा हे आपले पहिले शिक्षक असतात. त्यांनी दिलेले संस्कार आयुष्यभर आपल्या सोबत राहतात. माझे कुटुंब मला शिकवते की अपयश आले तरी घाबरू नये. पुन्हा प्रयत्न केला तर नक्की यश मिळते. त्यामुळे मला आत्मविश्वास मिळतो. बालमित्रांनो, सुंदर अशी चारोळी. कुटुंब म्हणजे प्रेमाची छाया. कुटुंब म्हणजे प्रेमाची छाया. दुःखात देई सुखाची माया. दुःखात देई सुखाची माया. आई बाबा आजी आजोबा संग. आई बाबा आजी आजोबा संग. जीवन होते सुंदर आणि रंग. जीवन होते सुंदर आणि रंग. घरात नांदते प्रेमाचे नाते. घरात नांदते प्रेमाचे नाते. संस्काराची बीजे रुजवते. संस्काराची बीजे रुजवते. कुटुंबामुळेच मिळते बळ. त्यामुळे उजळते भविष्यकल. माझे कुटुंब म्हणजे माझा आधार आहे. मी मोठी झाल्यावर देशासाठी काहीतरी चांगले करावे, समाजासाठी उपयोगी व्हावे आणि माझ्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे असे मला वाटते. माझ्या कुटुंबामुळेच मला स्वप्ने पाहण्याची हिंमत मिळते. कुटुंबाशिवाय माणूस अपूर्ण असतो. म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबावर प्रेम केले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि नेहमी त्यांची काळजी घेतली पाहिजे. शेवटी एवढेच म्हणेन की माझे कुटुंब हे माझे संपूर्ण जग आहे. माझ्या कुटुंबामुळेच माझे बालपण सुंदर झाले आहे आणि माझे भविष्य देखील उज्ज्वल होणार आहे. बालमित्रांनो, आपले भाषण इथे समाप्त होत आहे. बालमित्रांनो, जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल, तुमच्या स्पर्धेसाठी उपयोगी वाटले असेल तर ते नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमच्या पालकांना ऐकवा आणि अशा सोप्या, सुंदर व स्पर्धेत नंबर मिळवून देणाऱ्या भाषणांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन भाषणासह. तोपर्यंत हसत राहणे शिकत रहा. धन्यवाद.